काय झालंय मग काय रडालत? काय झालंय आ? दुसरं काय नाही बघा गाईस, त्याला आहे ना आता रडू या लागले. त्याचे डोळे जर आता कम झाले बघू शकता तुम्ही. रात्री मी तुम्हाला सांगितले ना की असं असं झालं, हे प्रॉब्लेम झाले, मी सगळं म्हणजे मागून घेतले. बघू शकता तुम्ही माझ्या पोराचे डोळे आता जरा कम झालेला आहे. मी तुम्हाला सकाळी सांगितले होते की औषधनी माझं पोराचं कम झालं नाही डोळे. मी सांगितले ना तुम्हाला, औषधनी बिलकुल कम झालं नाही माझे पोराचे डोळे. माझ्या पोराचे डोळे फक्त सोन्याचे, सोन्याकडे बघ, सोन्याचे डोळे फक्त मी सांगितले की मी येते पोरावांना येऊन तुझ्या पायी घालते असं म्हटले. गाईज तुम्ही प्रूफ बघू शकता. इकडे बघ सोन्या, बघा तुम्ही प्रूफ बघू शकता. सोन्याचे डोळे खूप पहिल्यासारखे चांगले झालेत. काल दिवसभर खूप असं म्हणजे हे झालते, काय म्हणजे लाल डोळे झालते. आज बरोबर चांगले बघू रे, बघू शकता डोळे चांगलं बघ, एकदम मस्त झालेत पहिल्यापर्यंत हे डोळे जे. पण हे जे प्रूफ काय सांगू ते तुम्हाला मी. खरं म्हणजे मी तुम्हाला सांगितले होते ना आता गेल्या व्हिडिओला, तुम्ही काय सांगितले होते मी की असं असं मी औषध टाकत होते तरी जास्त डोळ्यामध्ये जास्त पाणी येत होतं, जास्त लाल होत होते डोळे पोराचे. पण जेव्हा मी म्हटले, जेव्हा मला आमची आई म्हटली ना की मम्मी म्हणली, मी कॉल केले काल मम्मीला, तुम्हाला सांगितले तर तुम्हाला सांगितलेच. ते म्हणलं होती काय म्हणली की असं असं तू असं म्हणून सांग की तू चुकी झाली, हे सगळ्या गोष्टी तू बोल, ते होईल जाईल मला म्हटले. म्हणून मी सगळ्या गोष्टी सांगितलं. रात्री काय बोलले, आणते मी, येते, चुकलं म्हणून असं काहीतरी बोलले. म्हणून माझ्या पोराचे डोळे जरा चांगले आहेत. पण मला हे विश्वास आहे गाईस, तुम्ही विश्वास ठेवा, असं नका करू. कारण की सगळ्या गोष्टी औषधनी हॉस्पिटलनी होते, होणारच होते. पण काही गोष्टी असे असते, पण आपल्याला दुसरे बी पर्याय बघावं लागते गाईज. मी बी दुसरं पर्याय बघितले आणि खरं म्हणजे मला हे जे रिझल्ट आलं आहे गाईज, की आपण ज्या टायमाला काहीतरी होते अचानक, आपण ज्या टायमाला आपलं काहीतरी होते ना, तर आपण हॉस्पिटलला दाखवतो. म्हणजे किती गोळ्या औषध घेत तर कम नाही झालं, तर आपण ह्या गोष्टीचं जास्त करून विचार करू शकता. आपण बघू शकता पोराचे माझ्या डोळ्यात चांगले झाले पहिल्यावानी. पण ह्याला दुःख काय आहे काय माहीत, नुसतं रडत राहत 24 घंटे रडत आहे पोरगं. बघू शकता तुम्ही डोळे आता कम झालेत. पण आता मी आणि सोन्या दोघंच आहेत, कोणीच नाहीत. आता याला लाडात यायला येणं, आता याला जायचं आहे तुझ्या भावाकडे, तुझ्या भावांची आठवण आली. कारण माझी दोन्ही मुलं नसतात माझ्यापाशी, असतात बाहेर असतात. आणि गाईज महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही अजून माझ्या चॅनल सबस्क्राईब केला नाही, प्लीज माझ्या चॅनल सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलचं नाव आहे पिंकी 00MH 007MH12. पुन्हा सांगते तुम्हाला, ऐका माझं नाव काय आहे, पिंकी 007MH12 हे माझं यूट्यूबचं नाव आहे गाईज. मला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नाही, सबस्क्राईब करा प्लीज. दुसरं काय सांगू, दुसरं काय मी बोलत नाही, एवढंच बोलणार आहे मी. बघू शकता माझ्या पोराचे डोळे आता जरा बरं झाले. मी काल रात्री सगळं नावून घेतले. चल दाखव डोळे, दाखव. हे बघा तुम्ही अजून माझे कालचे व्हिडिओवर बघू शकता. काल माझ्या पोराचे डोळे एकदम लाल होते, खूप लाल होते गाईस. आता झालेत, बरोबर झालेत. म्हणून देवावर विश्वास ठेवा. असं नाही की नाही सगळ्याच गोष्टी औषधनी होत नसतं. काही गोष्टी असे बी असते की आपण कुठलं काय करताय तर आपण विसरून जातो. पण ते ध्यानात ठेवा गाईस, दुसरं काही नाही. की जर समजा आपल्याला गोळ्या औषधमध्ये कम झालं नाही, आपल्याला गोळ्या औषध आपल्याला कम झालं नाही, तर आपण हे गोष्ट जास्त करून ध्यानात ठेवणं लय गरजेचं आहे. की आपण काहीतरी आपण विसरला, काहीतरी आपण मागून घेतला, काय विसरला, ह्या गोष्टीचं ध्यानात ठेवा. कारण की मला आज हे घडलेलं आहे, मला कळालेलं आहे. तुम्ही प्लीज असं हे गोष्टी ध्यानात ठेवा. जास्त पैसे हॉस्पिटलमध्ये घालवू नका. काय आहे ते दुसरं पर्याय बघा. मी बघितले, मला रिझल्ट भेटलेला आहे. तुम्ही बी असंच करा.